नमस्कार. येत्या 26 मार्च 2026 गुरुवारी श्रीराम नवमी येत आहे. तर या रामनवमीला आपण सर्वजणच राम जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. तर या रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची ही जन्मकथा तुम्ही नक्की ऐका. आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रीराम जन्मकथा तुम्हाला सांगणार आहे. ही कथा ऐकल्याने श्रीरामांचा जन्म कसा झाला, श्रीराम जन्मकथा सविस्तरपणे ऐकल्याने तुमची सर्व संकटे, सर्व वेदना दूर होतील आणि जीवनामध्ये तुम्हाला सुखसमृद्धी नक्की लाभेल. तर ही त्रेतायुगात अयोध्येचे राजे दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंनी रावणाचा वध करण्यासाठी घेतलेला हा श्रीरामांचा अवतार आहे. तर श्रीरामांचा अवतार त्यांनी कशा प्रकारे घेतला, का घेतला, हे मी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत श्रीरामांचा जन्म झाला, जो दिवस आपण श्रीरामनवमी म्हणून साजरा करतो. तर श्रीराम जन्मकथा आपण सविस्तरपणे ऐकूया. लंकेचा राजा रावण याच्या अत्याचाराने पृथ्वी त्रस्त झाली होती. दुष्टांचा संहार करण्यासाठी देवांनी भगवान विष्णूंना मानवी रूपात अवतार घेण्याची विनंती केली. अयोध्येचे राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ऋष्यशृंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाच्या फळस्वरूप त्यांना अग्निदेवाकडून प्रसादरूपी खीर मिळाली, जी त्यांनी आपली पत्नी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना दिली. या प्रसादाच्या प्रभावाने चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारी पुनर्वसू नक्षत्रात राणी कौशल्याच्या पोटी भगवान श्रीराम प्रकट झाले. त्यानंतर राणी कैकेयीने भरताला आणि राणी सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. प्रभू श्रीरामांच्या जन्मानंतर अयोध्येत आनंदाचे वातावरण पसरले. हा दिवस रामनवमी म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. त्यांनी आपल्या जीवनात सत्य, धर्म आणि बंधुप्रेमाचा आदर्श घालून दिला आहे. रामनवमीच्या दिवशी आपण राम मंदिरात जाऊन नक्की श्रीरामांचे दर्शन घ्यायचे आहे. घरीच श्रीरामांची पूजा नक्की करायची आहे. या दिवशी रामकथा आणि श्रीरामांची आरती नक्की म्हणावी किंवा ऐकावी. तर आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्रीराम जय राम, जय जय राम.